मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्लॉगमध्ये। आज आपण निघालो आहोत नाशिकला। पहिल्यांदा मुंबईला जाऊन त्याच्यानंतर आपण तिकडे नाशिकला जाणार आहोत। तर आपला प्रवास सुरू होतो आहे मुंबईवरून लोकलने आपण कसाऱ्याच्या दिशेने निघालो आहोत। आता कसाऱ्याला उतरून तिथून नाशिकला जाणार आहोत। आपण गंगेवरची आरती, गंगा गोदावरीची आरती आहे त्याला सहभागी होणार आहोत। तर आता आपण निघालो ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने। कसाऱ्यात आपण की है। हम आपको अनुरोध करते हैं जिनको भी आरती सेवा में भाग लेना है, आरती सेवा सीखनी है, आरती सेवा में मदद करनी है, उसका फ्री ट्रेनिंग हम देते हैं। जिनको भी गोदा सेवा में भाग लेना है वो हमारे गोदा कुटुंबी गोदा सेवकों से मिल सकते हैं। अगर किसी को आर्थिक योगदान या धनदान देना है तो भी दे सकते हैं। धन्यवाद। गंगा घाटावर आपण आलेलो आहोत। आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। श्री गोदावरी मातेला आसन प्रदान करण्यासाठी अक्षता आसनं नमः। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। श्री गोदावरी मातेच्या पायावर पाणी घालत आहोत असा विचार करून पाणी नदीपात्रात सोडावे। पाद्यं श्री गंगा गोदावर्यै नमः। पाद्यं अक्षतान् समर्पयामि। हरिद्रा कुंकुमादि सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम बहुत बहुत धन्यवाद। आज आप सब आपका कीमती जय श्री राम, जय श्री राम। धन्यवाद। प्रार्थनां समर्पयामि। उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यावे। यजमान पत्नीने यजमानाच्या हातास हात लावावा। यजमानाने आदि निश्चळ जे अनादि निश्चळ सकल गंधा माझी निर्मळ ते अवनीतत्व सोज्वळ से तुझसी। आता भावे अर्पिले, आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे ते पृथ्वी रूप गंध। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। हर हर गोपक कमलिनी, बकुल चंपक कमलिनी, बिल्व तुलसी मालिनी, कर्ण कुसुमा धनऊ घातले पायी आता। सौरभी साकारले, सौरभी साकारले
सुमित पीयूषवाहिनी पोषिले तव जीवनी अचल विजनी काननी सकल रस प्रासाद रघुवीर पातले आशीर्वचन घेऊन दुर्जन नाशिले श्रीरामे पंचवटी जय देवी सुरसरिते गोदावरी देवी शक्ति गावे जय देवी स्वारी वाहन साम्राज्याची तू जननी विकसे कला विद्या येथे भरभरणी नव संकल्पेची आता आपण नाशिकच्या गंगा गोदावरी घाटावरच असलेलं उंच भागावर असलेलं काही पायऱ्या चढून गेल्यानंतर असणारं काळ्या पाषाणातील पुरातन कपालेश्वर मंदिर हे श्री शंकर महादेवाचं स्थान आहे. तिथे आपण दर्शनासाठी निघालो. दिवाळीचे दिवस असल्यामुळे मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच भाविकांची प्रचंड गर्दी होती. तर आपण आता त्याचं दर्शन घेऊ. नाशिक येथील कपालेश्वर मंदिर हे काळ्या पाषाणातील अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या शंकर महादेवांबरोबर नंदी महाराजांची मूर्ती इथे विराजमान नाही. असं हे एकमेव मंदिर आहे. त्याची कथा ही सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपण बघूया आता. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अतिशय